वतीने मनपूर्वक स्वागत. आणि तेवढीच उत्कृष्ट पखवाज वादक साथ दिली ते आमचे उरण सारडेचे आमचे सुधाकर दादा आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे वसंत आप्पा खूप भाषणाचं वेळ होतं. जवळजवळ 70 सालापासून आजपर्यंत विष्णुभाऊ वडेकर यांच्याबरोबर ते असतात. आधी गुरुश्री वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पासी. तुका म्हणे ऐसे गुरु हृदय त्यांचे चरणी धरू. असे गुरुवरी आमचे वसंत आप्पा, त्यांचं देखील आज या शुभदिनी मनपूर्वक स्वागत. खरोखरच आप्पांची संकल्पना होती की आपण संगीताची काहीतरी देवा, आणि खरोखरच आज आप्पांनी आपली मुलं आपली सुन याला चांगलं शिक्षण दिलं संगीताचं. ते आपण सुद्धा कौतुक करायचं वाटतं. आप्पा आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया आपण पुढच्या अभंगाकडे. रोशन दोनाची कमी रोशन बेस थोडा कमी कर. दोनाचा कमी व्हायचे.
त्यांची एकूणता साधून प्राप्त झाला ब्रह्मानंद म्हणजे भजन. भजन म्हणजे देवाची शक्ती, देवाचे गुणगान गाण्याचे साधन आहे. म्हणजे वाईट विचार काढून सात्विक बुद्धी करणे म्हणजे भजन. देवाला प्रसन्न करण्याची सोपा मार्ग म्हणजे भजन. आणि खरंच आज ताई आपण सुंदर गाथा, त्याबद्दल पुनश्च एकदा या बोललेल्या मध्ये आपलं चर्चा चालू असणार आहे. पुनश्च एकदा आप्पांचं सांगायचं तर आप्पा ही आपली परंपरा आपण भजन टिकून ठेवलं आहे. कारण आपण गणेशजी तांबे विषयाचे रसात आपले गुरुवारी आणि आपली सूर आणि आपली मुलं जे शिकतात, हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. खरंच तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. Ah
मुझे नहीं बोला ना, मुझे बोल रहे एक कोई नहीं है, एक बोला आप जरा करो एक क्या बोलो क्या आवाजच पास करा तबियत नहीं है कल को डॉक्टर आते हैं ठीक है क्या कहते हैं ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली खरोखरच मुक्ताई संगीत भजन मंडळ बोरशे गुरुवर्य रमेशजी फडके त्या शिष्य शरीर फडके खरोखरच आपण उत्कृष्ट गायिका केली प्रशिक्षण म्हणतो आभारी आहोत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट वादक सुधाकरजी पाटील आपण देखील मनपूर्वक स्वागत. आपण इथे सेवा केली त्याबद्दल आम्ही तुमच्या अत्यंत ऋणी आहोत. पाटील परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत.
तुम्ही चालले मला घराला सुधारा मला मी सुधारे तुम्ही आपण बोलून बोलू शकत नाही तो 200 रुपये सुधारे बरं वाटलं पडीचं कुठे शिकलं फोटो काय काय बोलतो खूप आपले